नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा एका आपल्या नवीन ब्लॉग मध्ये. आजच्या ब्लॉग मध्ये आपण सुरत मधनं जाणार आहे डुम्मास तळाव बीच. अच्छा, ठीक आहे. डुम्मास तळाव बीचला जाणार आहे आणि तिकडं फिरण्यासारखं काहीतरी आहे, तर बघू आपण जाणार तिकडं. मग तुम्हाला सांगा अजून पुढं काय काय होतंय काय नाही, तर बघत राहा ब्लॉग मध्ये, कंटिन्यू राहा. ब्लॉग तुम्हाला आवडेल. हा बघून राहा. आमचे ड्रायव्हर रेडी झालेले आहेत, आमची गाडी भेटली आम्हाला, आम्ही गाडीवर जाणार आहे डुम्मास तळाव बीच. किती वेळ लागेल जायला? जायला तरी मॅक्सिमम अर्धा तास, कारण की 16 किलोमीटर आहे. थोडं ट्रॅफिक वगैरे लागून अर्धा तासमध्ये पोहोचून जाऊ आम्ही डुम्मसला. चला मग पुढे बघा, तुम्हाला डुम्मस आवडेलच, कसं आहे कसं नाही. चला. A few moments later. मित्रांनो, आम्ही चाललोय आता डुम्मस तलाव बीचला. बघा तुम्ही पुढे, तर सगळे रेडी झाले, सगळे गाडीवर बसले, आम्ही गाडीवर बसले. मित्रांनो, आम्ही आता आलो डुम्मस बीचवर. तुम्हाला आम्ही गाडी पार्किंग करायला आमची काका गेलेले आहेत. ते गाडी पार्क करून येतीलच, त्यासाठी आम्ही ते थांबलो गेलेलो आहे. आता गेटच्या बाहेर थांबलो आम्ही. गेटच्या बाहेर थांबवलं. आता गेटच्या आतमध्ये तुम्ही पाहू शकता आतमध्ये काय. दुपारी यायचं, दुपारी गाडी लावायचं मंदिर. दुपारी तिथं पण आता रेतीमुळे गाडी खराब होते लवकर, म्हणून आम्ही तर आतमध्ये जाऊ, थोडं दूर लागतं. आता एकदम इथं असं रेतीचं वातावरण दिसतंय, तर डुम्मस बीच दिसतंय एकदम भारी. मित्रांनो, तिथं भारीच एकदम, म्हणजे असं मध्ये आता आम्ही चाललेलो आहे मध्ये बघायला. भारी दिसतंय, असं बघून भारी वाटते, अशी गारगार हवा येते एकदम. चला मध्ये बघू. इथं तुम्हाला बोट, बाईक, स्पोर्ट बाईक सर्व भेटेल. सर्व काही बघायला भेटल. लहान मुलांसाठीच असते, आमच्यासाठी काहीच नाही. भारी तरी इथं बघू आता पुढं पुढं अजून. जसं मुंबईचा हाजी आली आहे ना, तसंच हे पण बीच आहे. काय डुम्मस डुम्मस मस्त बीच. बीच. तर कोणाला हाजी आली माहिती आहे ना मित्रांनो आपल्याला. चाचाजी चावले.
चला आता बघू तिथं काय भेटेल, काय खायला ते खाऊ आपण. चला बघा मग पुढं इथं पाणीपुरी खायला. ही कसली पाणीपुरी? पिरामिडवाले तर 4-4 वाजेला 5-5 वाजेला थांबतात. त्याला असं काहीच नाही झालं. पण ते अमावस असलं पौर्णिमा तर इथं खूप वर्ष अगोदर इथं खूप मर्डर व्हायचे, खूप गुन्हेगारी वाढायचे, ते इथं बॅन केलेलं आहे. आणि काही लोक म्हणतात की श्रापित पण आहे, 6 वाजेनंतर इथं बहुत अलाउड नसते. आता त्या पर्यटनासाठी खूप छान झालं आहे. येतात खूप लोक, कोणी कोणी तर थांबते, पण 7:30 वाजता की तर हॉर्न वाजेल, काही सर्वांना जावं लागेल. ते तर फक्त गाड असते, जे सर्व्हिसवाले ते गाड असते. तर मित्रांनो, तर असं इथं म्हटलं जातं इथं असं अशापित जागा झालेली आहे. तर 6-7च्या नंतर इथे यायला एंटर नाही आहे. म्हणजे सगळ्यांना आता थोड्या वेळात हॉर्न वाजत सगळे बाहेर जातात. म्हणून इथं 6-7च्या नंतर एंटर नाही आहे कोणालाच. तर पोलिसांना देखील कुठं दिसतात म्हटलं अवघड आहे. तर बघा मित्रांनो, आता आम्ही थोड्या वेळ जाणार आहे. तिथं आम्हाला खायला तर काय भेटलं नाही. सगळीकडे मॅगी भेळ होती. मॅगी तर आपल्याला आवडत. ती गाडी इथं आलेली आहे, आता आम्ही इथून निघणार आहे. चला बसा, थांबत जाऊ मित्रांनो. तर बसतोय मी आता इथं. A few moments later. तर मित्रांनो, आम्ही इथं थांबलेलो आहे श्री साई मंदिर, हनुमान मंदिरापाशी. सुरतमध्ये फिरायला जागा लय भारी एकदम, असं क्वालिटी एकदम भारी दिसतं. जर इथं थांबलेलो, मंदिराचं दर्शन घेतलं, पण मध्ये काय फोन अलाउड नव्हता म्हणून आपण व्हिडिओ नाही काढले. तर आता आम्ही चाललोय पुढं. A few moments later. तर मित्रांनो, आजचा ब्लॉग इथं सेंड करतो. जर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि कमेंट करा बरोबर, म्हणजे दुसरा ब्लॉग पुन्हा लवकर येतो. चलो.